कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागा अंतर्गत आत्ताच नव्याने सुरू झालेल्या महास्किल या युट्यूब चॅनेल मध्ये मी सीएम गरमडे, शिल्पनिदेशक जोडारी, इंदुताई नाकाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, जिल्हा गडचिरोली आपलं स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण करणार आहोत याच्यामध्ये की प्रथम आहे डेफिनिशन म्हणजे त्याची परिभाषा काय आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे टाइप, त्याचे प्रकार किती प्रकारचे आहेत आणि त्याचं स्पेसिफिकेशन म्हणजे त्याचं विवरण कशा पद्धतीने केलं जातं। तर सुरुवातीला आपण बघणार आहोत डेफिनिशन। डेफिनिशन म्हणजे बघत असताना ग्रेड। आता ग्रेड म्हणजे काय की फाईलच्या एका सेंटीमीटर मध्ये दाते किती कटिंग केलेले असतात। जसं उदाहरणार्थ ही फाईल आहे, फाईल दाते कटिंग केलेले दिसत आहे, याच्यामध्ये एका सेंटीमीटर भागामध्ये किती प्रमाणात दाते कटिंग केलेले आहेत त्याच्या संख्येला आपण काय म्हणतो ग्रेड। आणि त्या ग्रेड नुसार फाईल वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या वेगवेगळ्या मटेरियलवर फायलिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हे लक्षात आलं असेल तुम्हाला। ग्रेड म्हणजे काय, प्रति सेंटीमीटर मध्ये दाते कटिंग करण्याच्या संख्येला ते आपण काय म्हणू ग्रेड। त्यानंतर येतो टाइप। मुख्यतः याचे 5 प्रकार पडतात। रफ, दूसरा है बास्टर्ड, थर्ड है सेकंड कट, आणि फोर्थ आहे स्मूथ फाईल। त्यानंतर 5व्या नंबरला आहे डेड स्मूथ फाईल। आता आपण बघितलंय 5 प्रकारच्या फाईल, रफ फाईल, बास्टर फाईल, सेकंड फाईल, स्मूथ फाईल आणि डेड स्मूथ फाईल। ह्या मुख्यतः 5 प्रकारच्या। आता आपण बघणार आहोत रफ फाईल। रफ फाईल म्हणजे काय की फाईलवर दाते कटिंग केलेले असतात। ती एका रफ फाईल मध्ये एका सेंटीमीटर मध्ये किती दाते कटिंग केलेले असतात याच्या संख्येनुसार त्याचे ठरवलेलं असतो की याचे दाते। आणि या फाईलचा उपयोग बास्टर्ड फाईल पेक्षा जास्तीचे मटेरियल कटिंग करण्यासाठी उपयोग केला जातो। म्हणजे जास्तचं मटेरियल कटिंग करायचं असेल तेव्हा रफ फाईल यूज केला जातो, वर अति हार्ड मटेरियल असेल त्या टायमाला रफ फाईलचा यूज केला जातो। आता बघितलं आपण हे याच्यामध्ये दात्यांची संख्या कोर्स पद्धतीने दिलेली आहे। म्हणजे मग आता जसं उदाहरणार्थ आपण विचार केला की 300 mm ची फाईल आहे, तर याच्यामध्ये एका सेंटीमीटर मध्ये दाते असणार 5 फाईल 5। तर दुसऱ्या नंबरची बघणार आहोत आपण बास्टर्ड फाईल। बास्टर्ड फाईल मध्ये सुद्धा दाते रफ फाईल पेक्षा थोडे जास्त कटिंग केलेले असतात। या फाईलचा उपयोग सर्वसाधारण कामासाठी केला जातो व जास्तीचे सर्वसाधारण जसं रफ फाईल पेक्षा बास्टर फाईल जास्त प्रमाणात यूज केली जातो। जसं हार्ड मटेरियल वगैरे असेल किंवा जास्त प्रमाणात मटेरियल कटिंग करायचं असेल तर आपण कशाचा उपयोग करू बास्टर फाईलचा। आता बास्टर फाईलचं याच्यामध्ये जसं 300 mm ची फाईल असेल तर त्याच्यामध्ये दात्यांची संख्या राहणार आहे 9। या दात्यांची संख्या किती राहणार आहे 9। एका सेंटीमीटर मध्ये दात्यांची संख्या राहणार आहे 9। आणि याच्यामध्ये सेकंड कट पेक्षा दाते बास्टर फाईलला कमी असतात। त्यानंतर बघणार आहोत आपण 3 नंबरचं सेकंड कट फाईल। सेकंड कट फाईल ही सर्वसाधारण फायलिंग करण्यासाठी उपयोग केला जातो व यामध्ये बास्टर फाईल पेक्षा दाते जास्त प्रमाणात सेकंड कट फाईल मध्ये दाते कटिंग केलेले
असतात व याचा उपयोग जेव्हा जाब आपण फिनिशिंग करण्याच्या अगोदर योग्य साईज मध्ये आणण्यासाठी आपण सेकंड कट फाईलचा यूज करतो व त्यामध्ये दाते एका सेंटीमीटर मध्ये दाते किती कटिंग केलेले असतात 14. जसं ही 300 mm ची फाईल आहे उदाहरणामध्ये तर याचे दाते किती असणार 14. आपण नंतर त्यामध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर बघणार आहोत आपण स्मूथ फाईल. आता स्मूथ फाईल म्हणजे सेकंड कट फाईल पेक्षा जास्त दाते कटिंग केलेले असतात त्याला स्मूथ फाईल. व जेव्हा आपल्याला परिशुद्ध मापामध्ये व फिनिशिंग करायची असतो त्या टायमाला स्मूथ फाईलचा उपयोग केलेला असतो. त्या टायमाला त्याचा आता उदाहरणार्थ 300 mm ची फाईल असेल तर त्याच्या एका सेंटीमीटर मध्ये दाते 19 असतात. एका सेंटीमीटर मध्ये विचार केला तर किती दाते असतात टोटल 19 दाते असतात. त्यानंतर बघणार आहोत डेड स्मूथ फाईल की स्मूथ फाईल पेक्षा सर्वात जास्त दाते डेड स्मूथ फाईल मध्ये असतात. जेव्हा जाबला योग्य मापामध्ये फिनिशिंग वगैरे करायची असते त्या टायमाला डेड स्मूथ फाईलचा उपयोग केला जातो. यामध्ये एका सेंटीमीटर मध्ये दाते 28 असतात. ज्या टायमाला आपण फिनिशिंग वगैरे करतो व ज्याला योग्य चकाकी आणतो त्या टायमाला डेड स्मूथ फाईल यूज करतात. त्याचे दाते किती असतात एका सेंटीमीटर मध्ये 28. अशा पद्धतीने आपण आता बघितलंच आहे की रफ फाईल मध्ये जसं दात्यांची संख्या दिलेली आहे क्रॉस सेक्शन मध्ये एका सेंटीमीटर मध्ये किती असतात. जसं उदाहरणार्थ 300 mm ची फाईल असेल तर 5 दाते असतात. त्यानंतर बास्टर्ड फाईल यामध्ये दात्यांची संख्या किती असतात. उदाहरणार्थ आपण 300 ची फाईल यूज करू तर 9 दाते कटिंग केलेले असतात. सेकंड कट फाईल मध्ये 14 दाते कटिंग केलेले असतात आणि स्मूथ फाईल मध्ये 19 दाते असतात आणि डेड स्मूथ मध्ये 28 दाते कटिंग केलेले असतात. नंतर आपण चार्ट मध्ये बघणार आहोत याच्या कामानुसार व बीएसआय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार याच्यामध्ये ग्रेड नुसार दाते त्याचे कटिंग केलेले असतात. आता आपण चार्ट मध्ये बघणार आहोत. आता वरच्या साईडला जो हा चार्ट आहे पूर्ण त्यामध्ये एमएम मध्ये साईज दिलेली आहे लेंथ नुसार 150 mm 200 mm 250 mm 300 mm आणि 350 mm आणि खालच्या साईडला आहे ग्रेड नुसार फाईलचे प्रकार दिले आहेत रफ बास्टर्ड सेकंड कट स्मूथ आणि डेड स्मूथ. आता उदाहरणार्थ आपण 150 mm ची फाईल यूज केली तर त्याच्यामध्ये दाते किती असणार. रफ फाईलचे 8 दाते असणार, बास्टर्ड फाईलचे 13 दाते असणार, सेकंड कट फाईलचे 17 दाते असणार, स्मूथ फाईलचे 24 दाते असणार आणि डेड स्मूथ फाईलचे 33 दाते असणार. आता उदाहरणार्थ 200 mm ची फाईल आहे तर त्याच्यामध्ये रफ फाईलचे दाते असणार 7.1 7.1. त्यानंतर बास्टर्ड फाईलचे 11 दाते असणार, सेकंड कट फाईलचे 16 दाते असणार, स्मूथ फाईलचे 22 दाते असणार आणि डेड स्मूथ फाईलचे 31 दाते असणार. आता हे चार्ट मध्ये कसं आता 250 mm चं 300 mm चं आणि 350 mm चं त्याच्यानुसार दाते कटिंग केलेले असतात. आता उदाहरणार्थ आपण बघितलं याच्यामध्ये रफ बास्टर्ड सेकंड कट आणि स्मूथ याच्यामध्ये दात्यांच्या रचनेनुसार बघितलं आपण 300 चं तर काय रफ मध्ये 5.5 दाखवलेले आपण हे दाते कटिंग केलेले असतात. त्याच्यानंतर बास्टर्ड मध्ये एका सेंटीमीटर मध्ये दाते 9 दाते कटिंग केलेले असतात आणि सेकंड कट मध्ये 14 दाते कटिंग केलेले असतात. आपण आता उदाहरणामध्ये बघितलंच होतं. त्यानंतर स्मूथ फाईल मध्ये 19 दाते असतात आणि डेड स्मूथ मध्ये 28 दाते कटिंग केलेले असतात. आता आपण बघितलंच आहे ह्या पद्धतीनुसार. त्यानंतर बघणार आहोत स्पेसिफिकेशन म्हणजे याचं काय विवरण.
आता स्पेसिफिकेशन म्हणजे मुख्यतः याच्या 4 पद्धतीनं स्पेसिफिकेशन केलं जातं. एक लेंथ ऑफ फाईल, दुसऱ्या नंबरला शेप ऑफ फाईल, थर्ड ग्रेड ऑफ फाईल, फोर्थ कट ऑफ फाईल. 4 पद्धतीनुसार त्याचं स्पेसिफिकेशन केलं जातं. लेंथ ऑफ फाईल, शेप ऑफ फाईल, ग्रेड ऑफ फाईल आणि कट ऑफ फाईल. जसं तर लेंथ, आता सुरुवातीला एलिमेंट ऑफ फाईल मध्ये बघितलंय टॉपिक म्हणजे लेंथ ऑफ फाईल म्हणजे शोल्डर ते टिप पर्यंत जी साईज दिलेली असते ती ही लेंथ 150, 200, 250 आणि 300. शेप ऑफ फाईल म्हणजे कोणत्या प्रकारची फाईल आहे ती फाईल. त्यानंतर ग्रेड फाईल म्हणजे आपण आता बघितलं 5 प्रकार: रफ, बास्टर्ड, सेकंड कट, स्मूथ आणि डेड स्मूथ. आणि कट ऑफ फाईलचे आपण सुद्धा 4 प्रकार बघितले: सिंगल कट, डबल कट, रास्ट कट आणि कर्व कट. यानुसार त्याचं विवरण मागणं. एखादं आपल्याला मार्केटमधून मागायचं असेल फाईल, आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघू. आता लेंथ काय दिलेली आहे 350 mm, 300 mm ऑब्लिक. त्यानंतर शेप ऑफ फाईल, तुम्हाला कोणती फ्लॅट फाईल पाहिजे ती फ्लॅट फाईल ऑब्लिक. त्याच्यानंतर ग्रेड, कोणत्या ग्रेडची फाईल पाहिजे तुम्हाला बास्टर्ड. त्यानंतर ऑब्लिक कट नुसार फाईल, कोणत्या कटची फाईल पाहिजे तुम्हाला डबल कट. हा स्पेसिफिकेशन तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आता एका उदाहरणामध्ये आपण बघितलं की 300 mm. आता 300 mm म्हणजे काय, फाईलचं लेंथ म्हणजे लांबी. त्याच्यानंतर फ्लॅट फाईल काय आहे, शेप नुसार फाईल आहे, फ्लॅट फाईल. त्यानंतर बास्टर्ड काय आहे, ग्रेड नुसार, ग्रेड ऑफ फाईल. त्याच्यानंतर डबल कट काय आहे, कट ऑफ फाईल. हा विवरण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. स्पेसिफिकेशन मध्ये किंवा मार्केटमधून आपण खरेदी वगैरे करायची असेल तर एखादी फाईल घ्यायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात पाहिजे. त्याच्यामध्ये लेंथ आलं, शेप आलं, त्याच्यानंतर ग्रेड आलं आणि कट. आता मित्रांनो आता बघितलं त्या टॉपिक मध्ये डेफिनेशन बघितली. एका सेंटीमीटर मध्ये दात्यांची संख्या किती असते नमूद केलेली असते त्या संख्येला आपण काय म्हणतो ग्रेड. त्याच्यानंतर टाईप आपण बघितले फाईलचे. मुख्यतः एक नंबरला रफ, 2 नंबरला बास्टर्ड, 3 नंबरला सेकंड कट, 4 नंबरला स्मूथ आणि 5 नंबरला बघितलं डेड स्मूथ. त्याच्यानंतर आपण स्पेसिफिकेशन बघितलं. मुख्यतः 4 पद्धतीने केला जातो: लेंथ ऑफ फाईल, शेप ऑफ फाईल आणि ग्रेड ऑफ फाईल, तर कट ऑफ फाईल. आता हा एक्झाम्पल उदाहरणामध्ये बघितलं आपण 300 mm ऑब्लिक, फ्लॅट, बास्टर्ड आणि डबल कट हे बघितलं. 300 काय दाखवतो लेंथ, फ्लॅट काय दाखवतो शेप ऑफ फाईल आणि बास्टर्ड दाखवतो ग्रेड ऑफ फाईल आणि डबल कट दाखवतो कट ऑफ फाईल. या पद्धतीनुसार ग्रेड आणि आपण स्पेसिफिकेशन बघितलं तर तुम्हाला